नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता पार्वती खंड अध्याय क्रमांक 25 सप्तर्षींकडून पार्वतीची परीक्षा. श्री गणेशाय नमः. नारदांनी ब्रह्मदेवांना विचारले. तात सर्व देवता आपापल्या स्थानी गेल्यावर शिवजींनी काय केले? ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, त्या समयी पार्वती फारच कठोर तपश्चर्या करत होती. तिचे तप पाहून शिवजीही विस्मयचकित झाले. त्यांनी वशिष्ठादी सप्तर्षींचे स्मरण केले. ते तात्काळ उपस्थित झाले. त्यांनी शिवजींना आदराने नमस्कार केला व म्हणाले, महादेवजी, तुम्ही आमचे स्मरण केलेत त्यामुळे आम्ही धन्य झालो आहोत. आम्ही तुमचे दास आहोत. तरी जे काही कार्य करायचे असेल ते सांगा. त्यांची विनम्रता पाहून शिवजी प्रसन्न झाले. ते म्हणाले, सप्तर्षींनो, तुम्ही सर्व चतुर आहात, माझे हित करणारे आहात. आता मी काय सांगतो ते ऐका. गौरी शिखरावर हिमालयाची कन्या दृढ तपश्चर्या करत आहे. मी तिचे पाणी ग्रहण करावे अशी तिची इच्छा आहे. म्हणून सर्व कामनांचा त्याग करून मी ती फक्त माझ्याकडेच चित्त लावून आहे. तुम्ही तिच्याकडे जा, तिची परीक्षा घ्या. कपट करून वा खोटे बोलून तिला फसवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तिचा निश्चय किती पक्का आहे ते कळेल. माझी तुम्हाला तशीच आज्ञा आहे, म्हणून या कार्याबद्दल शंका घेऊ नका. त्याप्रमाणे सप्तर्षी पार्वतीच्या तपश्चर्येच्या ठिकाणी गेले. तपामुळे तिच्या ठाई प्रकटलेले असीम तेज पाहून तेही थक्क झाले. त्यांनी तिला नमस्कार केला व म्हणाले, हे शैलपुत्री, तू कशासाठी तप करत आहेस? तुझ्या मनात कोणत्या देवाची इच्छा आहे? तुला काय पाहिजे? पार्वती म्हणाली, हे श्रेष्ठ मुनींनो, मी माझे मनोगत सांगते, पण मला जे पाहिजे ते प्राप्त होण्याचा जराही संभव नाही, म्हणून तुम्ही माझा उपहास कराल या भीतीने मला संकोच वाटत आहे. कृपा करून मला हसू नका. माझे म्हणणे संतोषपूर्वक ऐका. नारदांच्या सांगण्यावरूनच मी हे तप करत आहे. शिवजी पती म्हणून प्राप्त व्हावेत अशी माझी दृढ इच्छा आहे. पंख नसतानाही माझा मनरूपी पक्षी आकाशात उंच उडण्याची अपेक्षा ठेवू नाही हे मी जाणते. पण भगवान शंकर दयाळू आहेत, करुणेचे सागर आहेत. ते माझी मनीषा नक्की पूर्ण करतील असा मला विश्वास आहे. ते ऐकून सप्तर्षींना हसू आले. ते म्हणाले, पार्वती, स्वतःला विद्वान पंडित म्हणवणाऱ्या नारदांचे चरित्र तुला माहीत नाही? ते कळ लावणारे आणि दुसऱ्यांच्या चित्तात भ्रम उत्पन्न करणारे म्हणून कुख्यात आहेत. त्यांचे ऐकल्यामुळे नेहमी नुकसानच होते. तू विचारवंत आहेस. तुला कूटवादी नारदांचा अभिप्राय ओळखता आला नाही म्हणून नवल वाटते. आम्ही तुला त्यांची एक गोष्ट सांगतो, त्यावरून काय ते ओळख. ब्रह्मदेव पुत्र दक्षाने पित्याच्या आज्ञेवरून 10,000 पुत्र उत्पन्न केले. ते पश्चिमेस नारायण सरोवरावर गेले. प्रजांची वृद्धी व्हावी या उद्देशाने त्यांनी तपश्चर्या आरंभली होती. पण नारदांनी त्यांना वैराग्याचा उपदेश केला. त्यामुळे ते दशदिशांना हिंडत राहिले. पित्याच्या घरी कधी परतलेच नाहीत. त्यामुळे दक्षाला फार दुःख झाले. त्याला नारदांचा राग आला. मग त्याने आणखी 10,000 पुत्र उत्पन्न केले. तेही तपश्चर्येसाठी नारायण सरोवराकडे गेले. या महाशयांनी त्यांनाही कूट उपदेश केला. मग तेही आपल्या भावांच्या पाठोपाठ गेले. देशोधडीला लागले. या नारदांनी चित्रकेतू नामक विद्याधराला उपदेश करून त्याचे घर शून्य करून टाकले. प्रल्हादाला उपदेश करून हिरण्यकश्यपूकडून त्याचा छळ करवला. असे आहेत नारद. ते दुसऱ्यांचा बुद्धिभेद करतात. ज्यांना ज्यांना त्यांनी उपदेश केला त्या सर्वांनी घरदार सोडून भिक्षावृत्तीच पत्करली. ते दिसायला तेजस्वी आहेत, पण मनातून काळे आहेत. त्यांचे अंतःकरण किती मलिन आहे हे आम्ही चांगले ओळखून आहोत. त्यांच्या उपदेशाने तुझीही मती पालटली, म्हणून तू
अशी मूर्खासारखी तपश्चर्या करत आहेस? मुली, ज्यांच्या प्राप्तीसाठी तू हे खडतर तप करत आहेस ते शिवजी उदासीन, निर्विकार आणि कामदेवाचे शत्रू आहेत. त्यांना घर ना दार, त्यांच्या कुळाचा पत्ता नाही, त्यांचे माता पिता कोण हेही माहीत नाही. ते अमंगल वेश धारण करतात, भूताप्रेतांबरोबर वावरतात, हाती त्रिशूळ घेऊन दिगंबर अवस्थेत निर्लज्जपणे सर्वत्र हिंडतात. त्यांच्याशी विवाह करून तुला काय सुख मिळणार? तुला आयुष्यभर रडतच राहावे लागेल. नारदांनी तुझी दिशाभूल केली आहे. आपल्या मायेने भ्रमित करून तुला तप करायला लावले आहे. हे तुला कळत कसे नाही? तुझे ज्ञान नष्ट झाले काय? आम्ही तुला सावध करण्यासाठी आलेलो आहोत. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव. विचार कर. नारदांनी तुझा छळ चालवला आहे. शिवजींबद्दल काय बोलावे? त्यांचा छंद धरला तो आयुष्यातूनच उठला. आधी त्यांनी मूर्खपणे दक्ष कन्या सतीशी विवाह केला. तिच्या निर्वाहाची काहीही व्यवस्था केली नाही. मग तिलाच दोषी ठरवून तिचा त्याग केला. तिने देहत्याग केला तेव्हाही त्यांना काहीही वाटले नाही. ते एकटे आनंदात राहू लागले. ते निर्वाण स्वरूप, असंग, एकांतप्रिय आणि शांत आहेत. कोणत्याही स्त्रीच्या सहवासात रमणारे नाहीत. अशा विक्षिप्त स्वभावाच्या पुरुषाबरोबर कोणती स्त्री नांदेल? म्हणून आमचे म्हणणे ऐक. त्यांच्या प्राप्तीचा विचार सोडून आपल्या घरी जा. तेथे सुखात आनंदात राहा. तुझे कल्याण होईल. वैकुंठपती श्रीहरी हेच तुझ्यासाठी अनुरूप आहेत. ते सुंदर आहेत, ऐश्वर्य संपन्न आहेत. तू त्यांच्याशी विवाह कर. सर्व सुखे तुझ्या पायाशी लोळण घेतील. शिवजी भणंग आहेत. त्यांच्याशी विवाह करण्याचा हट्ट तू सोडून दे. सप्तर्षींचे बोलणे ऐकून पार्वती हसून म्हणाली, मुनीश्वरांनो, तुम्ही आपल्या समजुतीनुसार माझ्या कल्याणार्थ जे काही सांगितले ते अगदी खरे आहे. पण मी पर्वताची कन्या असल्यामुळे स्वभावतः कठोरच आहे. म्हणून माझ्या दृढ विश्वासाचा मी त्याग करू शकत नाही. मी माझा हट्टही सोडणार नाही. मला क्षमा करा. मी तुमचे ऐकत नाही म्हणून माझा निषेध करू नका. नारदांविषयी तुमचे मत काहीही असले तरी ते माझे गुरु आहेत. त्यांच्या वचनांवर माझा विश्वास आहे. गुरुजनांनी सांगितलेले सर्व खरेच मानले पाहिजे. जो गुरु उपदेशानुसार वागतो तो सुखीच होतो. त्याला कधीही दुःख होत नाही. मला तपश्चर्येचे फळ मिळो वा न मिळो, मी गुरु आज्ञेचा भंग करणार नाही. तुम्ही मला तपश्चर्येपासून परावृत्त करण्याचा जराही प्रयत्न करू नका. तुमच्या म्हणण्याप्रमाणे विष्णू सद्गुणी आहेत, लीला विहारी आहेत. मलाही ते मान्य आहे. परंतु भगवान शिव हे साक्षात परब्रह्म आहेत. परम आनंदमय आहेत, निर्विकार आहेत. ते स्वतः सर्वार्थाने पूर्ण आहेत. म्हणून त्यांना प्रपंचाची आवश्यकता नाही व त्यात त्यांना गोडीही वाटत नाही. ते आपल्या भक्तांसाठीच सगुण रूप धारण करतात. एरवी आपल्याला प्रिय असलेल्या परमहंस अवस्थेतच राहतात. ऐश्वर्य, सुख, उपभोग व भूषणे इत्यादिकांची आवड ही माया आहे. शिवजी माया रहित असल्यामुळे त्यांच्या ठाई या वस्तुमात्रांविषयी आवड नसणे स्वाभाविक आहे. हा त्यांचा दोष आहे असे म्हणता येणार नाही. ते गुणातीत, अजन्मा, अलक्षगती आणि विराट आहेत. केवळ भक्तीनेच प्रसन्न होणारे आहेत. सर्वांवर अनुग्रह करणारे आहेत. त्यांच्यापाशी धर्म, जात, लिंग असा भेदभावच नाही. श्री गुरु नारदांच्या कृपेमुळेच मला शिवतत्वाचे यथार्थ ज्ञान झाले आहे. म्हणून तुम्ही वा अन्य कोणीही माझे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तरी मी तपश्चर्येपासून जराही विचलित होणार नाही. शिवजींनी माझ्याबरोबर विवाह केला नाही तर मी अन्य कोणत्याही पुरुषाशी विवाह करणार नाही. आजन्म अविवाहितच राहीन. एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, मेरू पर्वत चालू लागेल, अग्नी शीतल होईल, दगडांना फुले येतील, पण माझा हट्ट मी सोडणार नाही. शिवजींची प्राप्ती हेच माझे अंतिम ध्येय आहे आणि ते मी साध्य करणारच.
पार्वतीने आपले मनोगत व्यक्त केले. सप्तर्षींना वंदन करून ती शिवस्मरण करत शांत उभी राहिली. तिची शिवप्राप्तीची तळमळ, गुरुवरील अढळ निष्ठा आणि उपासनेवरील श्रद्धा पाहून ते 7 मुनीश्वर अक्षरशः स्तंभित झाले. आश्चर्यमुग्ध होऊन तिच्याकडे पाहतच राहिले. त्यांनी तिचे कौतुक केले. तिचा जय जयकार करत शिवजींपाशी गेले. त्यांना सर्व वृत्तांत सांगितला आणि त्यांची आज्ञा घेऊन आपापल्या स्थानी गेले. अध्याय 25 समाप्त.